अकोला जिल्हा 45,000 महिलांचे आधार सीडिंग नाही. हे काम करा तरच 7,500 रुपये मिळणार. आणि कुणाला मिळणार, कोणत्या कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हे बघा, तुम्हाला जर कुठलेही पैसे आले नसतील तर या संबंधीचा व्हिडिओसुद्धा माझा येणार आहे. तर तुम्ही बघू शकता, एका हिंदी वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे, आधार सीडिंग नहीं, 45,000 महिलाओं के बैंक खातों में जमा नहीं हुई रक्कम. हे फक्त अकोला जिल्ह्याची न्यूज आहे आणि एका हिंदी वृत्तपत्राची आहे. तर तुम्ही बघू शकता, 45,000 महिलांचे जे आधार सीडिंग आहे ते बाकी आहे मित्रांनो. फक्त अकोला जिल्हा महाराष्ट्राचा, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती लाखो महिलांचे आधार सीडिंग हे बाकी असतील. तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती मोठ्या संख्येने महिलांची आधार सीडिंग बाकी आहे. त्याचमुळे यांचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये येत नाही आहेत. म्हणजे लाखो महिलांचे आधार सीडिंग बाकी आहे. फक्त अकोला जिल्ह्याची गोष्ट केली तर 45,000 महिलांचे आधार सीडिंग हे बाकी आहे. तर तुम्हाला काय करावे लागेल हे मी तुम्हाला सांगतो. तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, अकोला जिल्ह्यामध्ये 45,000 महिलांचे आधार सीडिंग बाकी आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला सांगतो की यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जावं लागणार आहे. आपलं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तिथं आपला मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक आहे, म्हणजे आधार कार्ड अपडेट असलेलं पाहिजे. तर आधार कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं आहे. तुमचा जर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर तो सर्वात आधी करून घ्या. त्यानंतर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बँकेमध्ये जाऊन त्यांना द्या. ती KYC करून घ्या. म्हणजे तुमचा आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर असे दोन्ही बँकेशी जोडा. त्यामुळे काय होते की तुमचं आधार सीडिंग होऊन जाते. आणि हे आधार सीडिंग झालं की मग ते कसं तपासायचं आपलं झालं की नाही झालं, तर मोबाईलवर मी माझ्या चॅनलवर या संबंधीचा व्हिडिओ टाकलेला आहे. आधार सीडिंग कसं बघायचं असतं ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर तुमचं आधार सीडिंग झालं की मग ते ॲक्टिव्ह तिथं दिसायला पाहिजे. तुम्ही जसं मोबाईलवर आधार सीडिंग झालं की नाही हे बघसाल, त्यावेळेस तुम्हाला ते स्टेटस ॲक्टिव्ह दिसलं पाहिजे. म्हणजे तुमचं आधार सीडिंग झालेलं आहे असं समजावे. आधार सीडिंग झालं की तुमच्या खात्यामध्ये नक्की तुमचे पैसे येऊन जाणार आहेत. तर तुम्हाला याप्रमाणे आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. आणि आधार सीडिंग झाल्यानंतरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. तसे पैसे येणार नाहीत हे समजून घ्या तुम्ही. तुम्हाला जर समजत नसेल तर कोणीही एका शिक्षित व्यक्तीला पकडा आणि त्याच्या हाताने ती आधार सीडिंग करून घ्या बँकेत जाऊन. तर बघा, आता तुम्हाला किती पैसे येणार हे मी तुम्हाला सांगतो. तर बघा, तुम्ही जर जुलै महिन्यापासून फॉर्म भरलेले असतील, जुलै ऑगस्टपासून म्हणजे आणि तिन्ही हप्त्याचे पैसे जर तुम्हाला आलेले नसतील, बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे जर तुम्हाला आलेले नसतील तर मग तुम्हाला आता टोटल 7,500 रुपये मिळणार आहेत. कारण की दिवाळी बोनस 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहेत. म्हणजे 3,000 रुपये हे दिवाळी बोनस ऑक्टोबर नोव्हेंबरचे आणि जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3 महिन्याचे, याचे टोटल 5 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, 7,500 रुपये. तर बघा, ज्यांना 3,000 रुपये भेटलेले असतील, पहिला जो टप्पा आहे तुम्हाला जर भेटला असेल तर मग तुम्हाला किती मिळणार. तर बघा, सप्टेंबर महिना, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यांचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत 4,500 रुपये. कारण की 3,000 रुपये तुम्ही अगोदर घेतलेले आहेत. तर हे बघा, आता हे ज्यांनी सप्टेंबर महिन्याचे 1500सुद्धा घेतलेले आहेत त्यांच्यासाठी किती पैसे मिळणार. तर बघा, ज्यांनी 3,000 रुपये घेतले पहिल्या टप्प्याचे, दुसऱ्या टप्प्याचे 1,500 रुपये पण ते सुद्धा घेतले, तर आता त्यांना फक्त 3,000 रुपयेच मिळणार आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दिवाळी बोनस. म्हणजे हे अशा प्रकारे दिवाळी बोनस मिळणार आहे. तुमचे पैसे तुम्हाला सुरुवातपासून जर मिळाले नसतील तर मिळणार आहे. फक्त आधार सीडिंग करून घ्या. कारण की फक्त अकोला जिल्ह्यामध्येच एवढ्या मोठ्या संख्येने आधार सीडिंग बाकी आहे. तर ते नक्की करून घ्या. व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.